नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। आता पूजा झाल्यानंतर मनोज म्हणत असतो की छान झाली पूजा, चला आपण सगळेजण फटाके फोडूयात। तेव्हा अजित म्हणतो की यावेळेस मी कमी धूर होणारे फटाके आणलेत, कारण निसर्गाचाही जरा विचार करायला हवा। तितक्यात श्वेता म्हणू लागते, पण फटाके जरा जपून वाजवा। त्यावर मनोज म्हणू लागतो, हे काय म्हणजे तुम्ही नाही येणार आहे का? तर वल्लरी म्हणते की नाही, इतक्यातच पूजा झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करावी लागेल। त्यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी बरोबर बोलतीये। आता इकडे मिठू आश्रमातली केअरटेकर असलेली संजीवनी ताई त्यांना रिक्वेस्ट करत म्हणू लागते की प्लीज मला माझ्या मैत्रिणींना भेटायचंय, मला जाऊ द्या। त्यावर त्या म्हणतात की कोणत्या मैत्रिणी? त्यावर मिठू सांगू लागते की इथे ज्या लाडू आणि फराळ घेऊन आल्या ना, त्याच मैत्रिणी। त्यावर त्या म्हणतात इथे तर खूप लोक फराळ देऊन गेले, तुझ्या नेमक्या मैत्रिणी कोणत्या? त्यावर मिठू म्हणते की तो जो लाडू मी खाल्ला ना, तो माझ्या प्रेरणा दीने बनवला आहे, त्यामुळे ती नक्कीच इथे येऊन गेलीये, त्याच माझ्या मैत्रिणी, त्यांना मला भेटायचंय। त्यावर संजीवनी ताई म्हणतात की मिठू आता खूप उशीर झालाय, आपण आता उद्या बघूया, आता तुझ्या रूम मध्ये जा, असं म्हणत त्या तिथून जातात। आता इकडे सगळेजण बाहेर फटाके फोडायला आलेले असतात, तेव्हा इंदुमतीही तिथे येते। आता एका छोट्या मुलाला फटाके फोडत असताना बघितल्यानंतर इंदुमती त्याच्या जवळ येऊन त्याला विचारू लागते, ए बाळा, तुझं नाव काय? तुला चॉकलेट आवडतं का? त्यावर तो म्हणतो, काय बोलताय आजी, चॉकलेट खायला की मी लहान दिसतोय का? त्यावर इंदुमती म्हणते, अरे मोठ्यांशी असं बोलायचं नसतं। त्यावर तो विचारू लागतो की तुमचं काम काय? तेव्हा इंदुमती म्हणते की तुला तो कंदील दिसतोय ना, तो तुला पेटाळता येईल का? त्यावर तो म्हणतो, काय? तेव्हा इंदुमती म्हणते की मी तुला त्याचे पैसे देईल, असं म्हणत ती त्याला 10 रुपये काढून देते। त्यावर तो मुलगा म्हणू लागतो, काय बोलताय आजी, आजकाल 10 रुपयामध्ये काही येतं का? तेव्हा इंदुमती म्हणते, मग किती हवे तुला? त्यावर तो म्हणतो, निदान 100 रुपये तरी घेईन। त्यावर ती म्हणते, खूपच महागडा आहेस रे तू, जरा स्वस्तातला सौदा कर। त्यावर तो म्हणतो, मग ठीक आहे, मी 50 रुपये घेईन। तेव्हा इंदुमती म्हणू लागते की ठीक आहे, तुझे 50 राहू दे, हे घे 40 रुपये आणि मी सांगितलेलं काम तेवढं कर। आता तो मुलगा जाऊन मध्यभागी रॉकेट लावू लागतो, तितक्यात सगळ्यांचंच लक्ष त्याच्याकडे जातं। तेव्हा मनोज तिथे येतो आणि म्हणतो, का इथे रॉकेट लावू नकोस, आधी जिथं होता त्या ठिकाणी जा। तेव्हा तो सांगू लागतो की मी नाही, त्या आजीच मला। तितक्यात इंदुमती तिथे येते आणि त्याला म्हणते, अरे तू काय करतोयस, असं कुठेही रॉकेट लावत असतात का, जा इथून, असं म्हणत ती त्याला बाजूला घेऊन जाते आणि त्याला म्हणू लागते की मी सांगितलेलं काम तर तुला काही जमलंच नाही, असं म्हणत ती आता त्याच्या खिशातून तिने दिलेले तिचे पैसे काढून घेते। हे जेव्हा श्वेताच्या लक्षात येतं तेव्हा श्वेता तिच्याजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, बरं झालं तुम्ही आलात, आम्हालाही बरं वाटलं, कारण सणासुदीला मोठी माणसं घरात हवीच। तेव्हा इंदुमती तिच्या तोंडाकडे बघून म्हणते की दिशी राहीनं की तुम्हाला मी आल्यानंतर किती चांगलं वाटलं ते। तेव्हा श्वेता तिचं लक्ष नसताना तिच्या पदराला फटाक्यांची माळ बांधते आणि ते फटाके पेटून तिथून जाते आणि अचानकच ते फटाके वाजू लागतात। त्यामुळे इंदुमती खूप घाबरते आणि इकडे तिकडे पळू लागते। आता इंदुमतीच्या लक्षात आलेलं असतं की हे नक्कीच श्वेताचं काम आहे, त्यामुळे ती तिच्याकडे रागातच बघते आणि तिथून निघून जाते। तेव्हा मनोज विचारू लागतो की कोणी केलं हे सगळं? आता सगळ्यांनाच श्वेतावर डाऊट येतो, त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघू लागतात। तेव्हा श्वेता म्हणते, हो ना, इथे खेळत असलेल्या मुलांपैकीच कोणी केलं असेल। तेव्हा मनोज म्हणतो, ज्याने कोणी केलं असेल त्याचं जर मला नाव कळालं ना, तर मी त्याला 50 रुपये बक्षीस देईन, असं म्हटल्यानंतर सगळेच हसू लागतात। आता इकडे मिठू तिच्या रूममध्ये आल्यानंतर तो लाडूचा बॉक्स घेऊन बस, तेव्हा तिचंच प्रतिबिंब समोर येऊन तिच्याशी बोलू लागतं। मिठूचं प्रतिबिंब तिला पहिला प्रश्न विचारतं की तुला तुझ्या मैत्रिणींना भेटायचं आहे, पण तुझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे का त्यांना फेस करायची? त्यामुळे मिठू जरा घाबरतेच। पुढे ते म्हणू लागतं, एवढ्या वर्षामध्ये तू जे काही वागलीस आणि जे काही तुझ्यासोबत झालंय, हे जेव्हा तुझ्या मैत्रिणींना कळेल तर त्यांना कसं वाटेल, त्या तुला ॲक्सेप्ट करतील का? आता मिठूला अचानकच तिचे बुलबुल बागेतले दिवस आठवू लागतात। त्यावेळी तिच्या करिअरबद्दल ती एवढी सिरियस होती की तिला तिचं आणि हर्षितचं नातं सुद्धा नको वाटत होतं। त्यामुळे हर्षितला म्हणत होती की एक हिरोईन आणि एक वकील यामध्ये खूप फरक आहे। एक नवरा लग्नानंतर
वकील म्हणून आपल्या बायकोला स्वीकारू शकतो, पण हिरोईन म्हणून तिला लग्नानंतर प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे ती हर्षितचा नंबर ब्लॉक करते. तेव्हा तेजा तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागते. त्यावर मिठू म्हणते की मी योग्यच केलं, त्याला मी माझ्या मोबाईलमध्येच काय माझ्या आयुष्यातनंच ब्लॉक करणार आहे. आता तिचंच प्रतिबिंब तिला विचारू लागतं की तुझं सत्य जर तुझ्या मैत्रिणींना कळलं आणि तू इतके दिवस तोंड लपून इथे बसलीये हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा तुझी काय किंमत राहील त्यांच्या नजरेत. आता इकडे तेजा आणि प्रेरणा गप्पा मारत बसलेल्या असतात. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणू लागते की किती वर्षांनंतर आपण अशा निवांत गप्पा मारत बसलो आहोत. तुला आठवतं का आपण एकत्र असताना किती मजा करायचो. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते पण त्यानंतर मी, श्वेता आणि वल्लरी आमच्या संसारामध्ये बिझी झालो, तर तुझ्या मागे तुझा कामाचा व्याप वाढला, त्यामुळे आपण एकमेकींना असं वेळच देऊ शकलो नाही. तेव्हा तेजा म्हणू लागते की खरं आहे हे. आता प्रेरणा तेजाला म्हणू लागते की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आता किती दिवस मी अशी तुमच्याकडे राहणार आहे, मला माझ्या घरी जायला हवं. हे ऐकल्यानंतर आता तेजा तिच्यावर ओरडत म्हणते, प्रेरणा तू डोक्यावर पडलीयस का, काय झालंय तुला. मी कधी असं म्हटलंय का की मला तुमची अडचण आहे, आणि केव्हापासून तुझं घर काय लावलंय, हे तुझं पण घर नाहीये का. त्यावर प्रेरणा म्हणते की ते सगळं खरं आहे, पण तेजा तू विचार कर, एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यानंतर कॅफेकडे दुर्लक्षच झालंय. खरं तर आमचे सेव्हिंग्स आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाहीये, पण त्या कॅफेवरती अनेक लोक अवलंबून आहेत. किती दिवसापासनं आमचा कॅफे बंद असल्याने त्या लोकांना इनसिक्युअर वाटत असेल, त्यांचाही विचार करायला हवा. आणि आम्ही पण किती दिवस असं तोंड लपून बसणार आहोत. आता इकडे मिठूचा आश्रमातून पळून जाण्याचा प्लॅन असतो, त्यामुळे ती हळूच गेट उघडून बाहेर येते आणि विचार करू लागते, आता जर प्रेरणादी, श्वेता, वल्लरी आणि तेजा जर परत आल्या तर माझं कसं होईल. आता प्रेरणाचं म्हणणं तेजाला पटलेलं असतं, त्यामुळे ती तिला म्हणू लागते की बरोबर आहे तुझं प्रेरणादी. असं दी म्हटल्यानंतर प्रेरणाला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती तिला विचारू लागते की तेजा तू आता मला दी म्हटलंस, पण तेजाच्याही तोंडून नकळत निघालेलं असतं, त्यामुळे तेजालाही या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की मला एकदमच मिठूची आठवण आली बघ, सगळं आहे पण फक्त आपली मिठूच नाहीये. त्यावर तेजा म्हणते खरंच आपण लवकरात लवकर मिठूचा शोध घ्यायला हवा. वल्लरी तर तिच्या परीने प्रयत्न करतीच आहे, पण आपणही काहीतरी करायला हवं. आता इकडे मिठूची आश्रमातून सुटका झालेली असते. ती जेव्हा जाऊ लागते तेव्हा तिथे असलेले सिक्युरिटी तिला विचारू लागतात की मॅम एवढ्या रात्री तुम्ही कुठं चाललात. तितक्यात संजीवनीताई बाहेर येऊन मिठूला आवाज देऊ लागतात की मिठीला कुठं चाललीस. आता संजीवनीताई तिच्या जवळ जेव्हा येतात तेव्हा मिठू म्हणते की प्लीज मला जाऊ द्या, माझ्या मैत्रिणींनी जर इथे मला बघितलं तर मला प्रॉब्लेम होतील, असं म्हणून ती त्यांना रिक्वेस्ट करू लागते. त्यावर त्या तिला समजावत म्हणू लागतात, हे बघ मिठीला, आता खूप रात्र झालीये, तुझं असं बाहेर जाणं सेफ नाहीये, तू आता जाऊ नकोस, असं म्हणत त्या तिला परत आश्रमात घेऊन जातात. त्या मिठू आत गेल्यावरती संजीवनीताई विचार करू लागतात की मिठूबद्दल तिच्या मैत्रिणींना कळलं पाहिजे, असं म्हणून त्या वल्लरीला कॉल करू लागतात. आता इकडे मनोजने वल्लरीसाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि तो ते गिफ्ट लपवत असतो. तितक्यात वल्लरीचा फोन वाजू लागतो, त्यामुळे वल्लरी रूममध्ये येते, पण तिचं लक्ष मनोजकडे जातं. तेव्हा ती त्याच्याजवळ येऊन विचारू लागते की एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय आणि मागे काय लपवलंय, मला दाखवा. त्यावर मनोज म्हणतो काही नाही, माझ्या जरा पाठीत दुखतंय. त्यावर ती म्हणते जरा जास्तच दुखतंय का, मी तुम्हाला औषध लावू का. तितक्यात मनोज म्हणतो अगं तुझा फोन केव्हाचा वाजतोय, बघ तरी कोणाचा फोन आलाय. त्यामुळे आता वल्लरी फोन उचलते. तेव्हा तिकडून संजीवनीताई बोलू लागतात, त्यामुळे वल्लरी म्हणतात की बोला संजीवनीताई, पण फटाक्यांचा खूप आवाज येत असल्यामुळे संजीवनीताई म्हणतात की इकडे खूप डिस्टर्बन्स होतोय, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की तुमची मैत्रीण मिठीला, तिला मिठू म्हणतात, ती आमच्या आश्रमात आहे, पण वल्लरीला काहीच ऐकायला येत नसतं. त्यामुळे वल्लरी पुन्हा पुन्हा विचारू लागते की काय बोलताय. तेव्हा संजीवनीताई तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, तुमची मैत्रीण मिठू आमच्या आश्रमात आहे, तुम्ही दिलेला लाडू जेव्हा तिने खाल्ला तर तिचं असं म्हणणं आहे की तो लाडू तिच्या मैत्रिणीने म्हणजेच प्रेरणादीने बनवला आहे. पण वल्लरी इकडे वेगळंच बोलत असते. वल्लरी म्हणत असते की ते फराळ आवडला का तुम्हाला. त्यावर संजीवनीताई पुन्हा मिठूचं नाव घेऊ लागतात.
आता वल्लरीच्या एकदम लक्षात येतं की संजीवनी ताई मिठूबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.